विजय वसंत शिंदे, मुक्काम पोस्ट नारी, तालुका बार्शी। गेल्या 4 दिवसापासून नारी मंडळ असेल, पांगरी मंडळ असेल, संपूर्ण बार्शी तालुका यामध्ये तुफान असा पाऊस चालू आहे। रोजच पाऊस पडतोय। ह्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। हे सोयाबीन बघा तुम्ही, काय या सोयाबीनची अवस्था झालेली आहे। शेतकऱ्याने जगावं कसं, शेतकऱ्यांना स्वतःचा घर परपंच भागवायचा कसा, काय अवस्था झाली। शासनाचं थोडंही लक्ष या शेतकऱ्याकडे नाही आहे। शेतकऱ्यांनी आता 8,000 हेक्टरी 8,000 रुपये मदत जाहीर केली, परंतु माझी शासनाला विनंती राहील की बाबा 8,000 हेक्टरीमध्ये शेतकऱ्याचं हे झाले नुकसान भरून येणार आहे का। आमची अशी मागणी असेल शेतकऱ्याच्या वतीने की शेतकऱ्याने शासनाने शेतकऱ्याची जमीन भाड्यातत्वावर घेऊन शेतकऱ्याला इकरी 20 जरी हजार दिले आणि उर्वरित नफा शासनाने घेऊ द्या, परंतु शेतकऱ्याची जमीन भाड्यातत्वावर शासनाने घेऊन त्यामध्ये पिकवून शासनाने सांगावे बाबा ह्या सोयाबीन असेल, कांदा असेल, द्राक्ष बाग असेल, त्या पिकामध्ये शेतकऱ्यांना पण राहतो किती। तर ह्या पडणाऱ्या पावसाची दखल घेऊन शासनाने पंचनामे केलेत, तलाठी पातळीवर पंचनामे झालेले आहेत, परंतु मदत जी शासनाने जाहीर केलेली आहे ती हेक्टरी 8,000 रुपये खूप कमी आहे। आमची मागणी असेल की बाबा कमीत कमी शेतकऱ्याला हेक्टरी 25,000 तरी मदत शासनाने जाहीर करावी। गेल्या 3 दिवसापासून जी मुसळधार पाऊस चालू आहे त्या पावसामुळे या डाळिंबाची बाग आहे मित्राची आमच्या अमोल कुदळे म्हणून, त्या मित्राच्या बागेची सुद्धा पावसामुळे अशी नासडी व्हायला लागली। ही फळं अशी पूर्ण खराब व्हायला लागली। खर्च लाखावर खर्च आहे ह्या पिकाचा, 2-2.5 लाख रुपये ह्याचा इकडे खर्च व्हायला लागला डाळिंबाचा। त्या पिकाचं सुद्धा प्रॉफिट काय मिळणार नाही। ह्या पावसामुळे पूर्ण अशी नासडी जर झाली तर त्या शेतकऱ्यांनी पिकवायचं कसं, जगायचं कसं, पूर्ण नासडी झाला, पूर्ण खराब व्हायला प्लॉट। रोगराईची भयानक वाढायला लागली आहे, त्याच्यावर करप्याचा प्रादुर्भाव दिसायला लागला आहे, रोगाचा अटक झालेला आहे। वातावरणच व्यवस्थित व्हायला तयार नाही, त्यामुळे ह्या पिकाचं सुद्धा द्राक्ष असेल, डाळिंब असेल, कांदा असेल, तरकारी असेल, भाजीपाला असेल, सगळ्या भाजीपाल्याच्या सगळ्या शेतकऱ्याच्या जेवढी शेतकऱ्याची जी पिकाच्या प्रत्येक पिकाच्या ह्या पडणाऱ्या पावसामुळे नुकसान व्हायला लागले। अमोल गंगाधर कुदळे, राहणार नारी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील शेतकरी। तर हा बघा कांदा, मागील 4 दिवस झालं भरपूर पाऊस चालू आहे, दिवस रात पाऊस चालू आहे। हा काय कांदा लावलेला बघा। आता या कांद्याला इकरी खर्च 30-40 हजार रुपये खर्च आहे, आणि आता ह्यातनं ह्याचं उत्पन्न तर काय हाती लागणारच नाही तरी पण सरकार काय दखल घेत नाही। आता बघा ह्याचं कांद्याचा इतका खर्च आहे आणि त्यातनं काय भेटणार, वरून सरकार म्हणतं 5,000 देतो, 8,000 रुपये देतो हेक्टरी। तर यातनं काय होणार आहे, तरी सरकारने ह्याची दखल घ्यावी आणि कमीत कमी शेतकऱ्याला 30-40-50 हजार रुपये हेक्टरी द्यावं अशी विनंती आहे सरकारकडे।